तर नमस्कार मंडळी, कसे आहात? नक्कीच चांगले असाल. आणि हे साहित्य पाहून तुम्हाला पण वाटते ना ही काय बनवणार आहे. तर आज आपण केक बनवणार आहोत आणि आमची ॲनिव्हर्सरी होती, त्यासाठी मी हा केक बनवला होता. सर्वात अगोदर एक वहीचा कागद घ्यायचा, त्याला भांड्यानुसार गोल करून घ्यायचं. नंतर ते भांड्यामध्ये ठेवून त्याच्यावरती तेल पसरवून घ्यायचं आणि थोडा वेळ त्याला असंच हळूहळू हाताने प्रेस करत राहायचं. नंतर ते भांड्याला व्यवस्थित चिटकून जातं. भांडं साईडला ठेवायचं. आणि इथं मी दोन बिस्किट हॅपी हॅपीचे पण घेतले होते आणि दोन हे डार्क फॅन्टसीचे होते. तर डार्क फॅन्टसीमध्ये क्रीम असते. मी काय केलं होतं ना, क्रीम साईडला काढली होती आणि बिस्किट साईडला काढले होते. ही क्रीम आपल्याला नंतर यूजमध्येच येते, सो ही फेकायची वगैरे काही गरज नाही आहे. नंतर सर्व बिस्किटांमधून क्रीम काढायची आणि हॅपी हॅपी आणि डार्कवाले बिस्किट मिक्स करायचे. नंतर थोडंसं बारीक करून त्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर होईपर्यंत काढून घ्यायचं. नंतर मग मी पावडर करून घेतली आणि आवडीनुसार पिठी साखर टाकली, कारण बिस्किट अगोदरच गोड असतात आणि वरून चॉकलेट पण खूप गोड येतात, त्यामुळे टाकताना शक्यतोवर थोडं कमीच गोड्यामध्ये टाका. 1 चम्मच कॉफी घेतली होती. नंतर मी 2 चम्मच दूध पावडर पण टाकली त्याच्यामध्ये आणि याला मिक्स केलं आहे. नंतर 1 वाटी दूध टाकलं आणि थोडंसं फिरवलं. बॅटरमधल्या छान गाठी मुडेपर्यंत आपल्याला हे बॅटर फिरवत राहायचं आहे आणि थोडीशी मेहनत आहे, पण टेस्टला खूप छान होतं केक. लास्टला मी दाखवेलच तुम्हाला. नंतर खरंच छान असं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये नंतर नाही का काय करायचं, थोडासा मी इथं मिक्स केलं आहे, मी चॉकलेट वगैरे पण टाकलं आहे आणि त्याने खरंच खूप छान टेस्ट आला होता. आणि चॉकलेट टाकल्यानंतर थोडीशी बेकिंग पावडर टाकली आणि इनोसुद्धा टाकला आहे. बेकिंग पावडर आणि इनो हे दोन्ही पण मी मिक्स करून टाकले आणि केकला स्पंज खूप छान आला होता, खूपच छान, मला खूप आवडला. नंतर काय केलं, ते मिक्स करून घेतलं त्याला आणि बॅटर लगेच फुलते. हे तर वेळ न घालवता आपलं बॅटर एकदा कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची आणि नंतर आपण ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये बॅटर टाकायचं. आणि हा केक मी आज तव्यावरती बनवणार होते, त्यासाठी मी तवा प्रीहीट करायला ठेवलं होतं पीठ भिजवण्याच्या अगोदर. नंतर मी त्याच्यावर पातेलं झाकून ठेवलं आणि 40 मिनटं होऊ दिला. 40 मिनटानंतर हा केक छान झाला होता. आणि चॉकलेट घेताना माझ्यासोबत थोडीशी गडबड झाली होती. हे बघा, हे चॉकलेटमध्ये असं काय निघालं होतं, बॉल्स क्रंची. त्यामुळे तुम्ही प्लेन चॉकलेट जरी घेतलं तरी चालेल. तर असं आहे आपल्या केकचं फायनल लुक. आणि केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.